माथेरानच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या ई-रिक्षा प्रकल्पास ब्रेक लागला असून ई-रिक्षा चालकांनी बेमुदत बंदची हाक दिली असल्याने येथील शालेय विद्यार्थी पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येथे सर्वच्या सर्व हात रिक्षा चालकांना सन्मानजनक व्यवसाय मिळावा याकरिता सर्वच्या सर्व 94 रिक्षा चालकांना ई-रिक्षा उपलब्ध व्हाव्यात असा आदेश निघाला होता. परंतु संनियंत्रण समितीच्या आडमुठ्या धोरणामुळे हे लोक या व्यवसायापासून वंचित असल्याने या रोषातून सर्व हात रिक्षा चालकांनी आता बेमुदत बंदची हाक दिली असल्याने माथेरानमध्ये रिक्षा बंद आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिलेले आहे का 94 हात रिक्षा या बंद करून त्यांचा पुनर्विकास ई रिक्षा देऊन करावा. तरीसुद्धा अजूनपर्यंत राज्य शासनाने याच्यावरती काहीही केलेलं नाही. अजूनपर्यंत या हात रिक्षा चालूच आहे. मॉनिटरिंग कमिटी यांनी फक्त त्याच्यामध्ये आम्हाला 20 गाड्या दिलेल्या आहेत आणि राहिलेल्या 74 ई रिक्षा धारक जे आहेत त्यांना अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही. ते हात रिक्षा अजूनही रस्त्यावरती चालूच आहे. तर आम्हाला याच्यावरती न्याय मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे. तसेच 12 फेब्रुवारीला मॉनिटरिंग कमिटीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्या लोकांनी अजून 20 ई रिक्षा वाढवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि बाकीच्या लोकांना जी हात रिक्षा आहेत त्याच्यामध्ये ओझे वाहण्यासाठी ते लोक सांगत आहेत. आता आम्ही काय परत रिक्षा ओढतच राहावी का? आणि हा अमानुष प्रथा म्हणजे हे लोक बंद करणार नाही. ज्या प्रकारे अंग्रेजांनी जे आमच्यावरती लादून गेले, जे आम्हाला गुलामगिरीमधनं हे लोक मुक्त करणारच नाही असं आम्हाला स्पष्ट दिसत आहे. माथेरानमध्ये ई रिक्षा संघटनेने बंद केला आहे. तुम्हाला काय वाटतं की शासन तुमच्यावर अन्याय करत आहे की संनियंत्रण समितीचा तुमच्यावरती राग आहे? माथेरानमध्ये आज श्रमिक चालक मालक संघटना त्यांनी आज बंद ठेवलेला आहे की आम्ही 15 वर्षापूर्वी शासन दरबारी किंवा स्थानिक पातळीवर ई रिक्षाची मागणी केली होती की या माणूस आणि माणसाला ओढणाऱ्या ज्या हात रिक्षा आहेत त्या बंद करून ही अमानवी प्रथा बंद व्हावी आणि त्याच्या बदली आम्हाला ही पर्यावरणपूरक ई रिक्षा मिळावी याच्यासाठी आम्ही मागणी केली होती. आणि त्या मागणीच्या नंतर बऱ्याच आडकाठी आल्यानंतर अडचणी आल्यानंतर मग आम्ही सुप्रीम याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्या माध्यमातून आमची श्रमिक रिक्षा संघटना सुप्रीम कोर्टात गेली आणि सन्माननीय सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी आम्हाला 74 लोक बाकी जे आहेत ते आणि पहिले 20 असे सर्व 94 रिक्षांना पुनर्वसन करून त्यांना त्या रिक्षा ई रिक्षा द्याव्या अशी त्यांनी ज्याचा अंतिम निर्णय दिला होता. आणि त्याला आता जवळजवळ 6 महिने उलटलेले आहेत आणि हे अंतिम निर्णय द्यायच्या नंतर सब कमिटी म्हणून माथेरानमध्ये ई रिक्षा चालकांनी बेमुदत बंद केलं आहे. या बंद मागचं कारण काय? संनियंत्रण समितीने गेल्या 6 महिन्या अगोदर जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरमध्ये हात रिक्षा चालकांचं पुनर्वसन व्हावं अशी सक्त ऑर्डर राज्य सरकारला दिली होती. त्या राज्य सरकारचे त्यांनी दक्षता घेऊन मॉनिटरिंग कमिटी सुप्रीम कोर्टाने नेमली. त्या सुप्रीम मॉनिटरिंग कमिटीने गेले 12 फेब्रुवारी रोजी मीटिंग घेऊन या 20 रिक्षा अगोदर दिल्या होत्या आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवण्यात आल्या आणि 6 महिन्यानंतर पुन्हा निर्णय दिला की ह्या 74 लोकांचं सुद्धा या ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करा. आणि मॉनिटरिंग कमिटीने 12 फेब्रुवारी रोजी निर्णय असा घेतला की फक्त अजून 20+20 अशा 40 रिक्षा देऊन त्यांनी याच्यावरती बंद केलेलं आहे. आणि बाकीच्या 54 लोकांचं आमच्या जे हात रिक्षा ओढण्याचं काम ही अनमानवी प्रथा अशी चालू राहिली आहे. त्या स्थायी समितीमध्ये जे काही एक सदस्य आहेत त्यांनी सांगितलं की या बाकीच्या लोकांनी त्याच्यामध्ये सामान व्हावे आणि ती अमानवी प्रथा अशी चालू ठेवावी. यासाठी तो निर्णय आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही आज ई रिक्षाचा बेमुदत बंद पुकारलेला आहे.